केलेला त्यांनी त्या व्यक्तीने केलेला स्पर्श हा चांगला स्पर्श आहे की वाईट स्पर्श आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। मग चांगला स्पर्श म्हणजेच गुड टच आणि वाईट स्पर्श म्हणजे बॅड टच। तर आपण आज थोडी चर्चा करूया गुड टच आणि बॅड टच। मग गुड ज्या स्पर्शाने आपल्याला आनंद मिळतो आणि जो स्पर्श आपल्याला हवा हवासा वाटतो म्हणजे आपल्याला आईने प्रेमाने मारलेली मिठी, हा काय झाला गुड टच। खूप दिवसांनी आजी आली की आपण तिच्याजवळ धावत जातो आणि तिला पकडतो, तो गुड टच। मग तेव्हा आपल्याला त्रास होत नाही, सोडतो असं वाटत नाही, आपण अजून घट्ट पकडून घेतो आजीला किंवा आपल्या आईला, ओके। मग तो स्पर्श म्हणजे चांगला स्पर्श, त्याच्यातून आपल्याला त्रास होत नाही, आनंद मिळतो, प्रेम माया मिळतो, चांगला स्पर्श। आता तुम्ही म्हणा फक्त आई आणि बाबा आजी आजोबा करतात तो चांगला स्पर्श का? तर नाही, शाळेत तुम्ही एखाद्या प्रश्नाचं छान उत्तर दिलं, चांगला निबंध दिला तर तुमच्या पाठीवर जी कौतुकाची थाप असते तो स्पर्श, तो पण चांगला स्पर्श। कशा कसं झालं अभ्यास गप्पा मारतात की नाही, पण त्या गप्पा मारण्यामध्ये एक प्रेम जिव्हाळा असतो, तेव्हा जेव्हा आपल्याला कौतुकाने ते जवळ घेतात तो चांगला स्पर्श। मग वाईट स्पर्श कोणता? वाईट स्पर्श कोणता? ज्या स्पर्शाने आपल्याला त्रास होतो, एखाद्याने आपल्याला हात हॅलो करायला हात पकडला पण तो हात सोडलाच नाही, आपल्याला लगेच जाणवतं, आपल्याला काय वाटतं हा हात मी सोडला पाहिजे, बाजूला केला पाहिजे, आपण प्रयत्न करतो पण ती व्यक्ती हात सोडत नाही, तो स्पर्श असतो तो वाईट स्पर्श। तो स्पर्श वाईट म्हणजे ज्याच्यातून ज्या स्पर्शातून आपल्याला त्रास होतो, जो आपल्याला नको नकोसा वाटतो तो म्हणजे वाईट स्पर्श। मग आता वाईट स्पर्श फक्त बाहेरच्याच व्यक्तींकडनं होतो का, अनोळखी व्यक्तींकडनं पण होतो का? तर असं नाही, वाईट स्पर्श व्यक्तींकडून सुद्धा होतो, ते वासनेपोटी आपल्याला स्पर्श करतात, त्यांच्या मनामध्ये काहीतरी वाईट हेतू असतो आणि तो आपल्याला त्यांच्या बोलण्यातून नजरेतून आपल्याला कळला पाहिजे। मग आपण काय करायचंय? आपण काय करायचंय? आपल्याला काय करता आलं पाहिजे? आपल्याला विरोध करता आला पाहिजे। तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर विरोध केला नाही तर तो तुमचा होकार समजता आणि ते आणखी 2 पावलं पुढे जाऊन पुढे आणखी तुमच्या जवळ जास्त येण्याचा प्रयत्न करा, बरोबर आहे? मग तुम्ही काय करायचंय? तुम्ही त्यांना जोरात न म्हणायचं, जेवढ्या जोरात ओरडताय तेवढ्या जोरात ओरडायचं। त्यांनी जर तुम्हाला पकडलं तर आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांना जोरात चावता आलं पाहिजे। आणि आता बघा, जेव्हा आपण एसटी मध्ये जातो तेव्हा काही मुलं आपल्या मुद्दाम जवळ उभे राहतात आणि आपल्याला स्पर्श करतात, बरोबर? मग अशा काही आपल्या प्रायव्हेट जागा आहेत, त्या 3 आहेत आपल्या प्रायव्हेट जागा, आपली छाती, आपल्या 2 मांड्यांच्या मधला भाग आणि आपला पाठचा भाग वाटतो। ह्या 3 जागा अशा आहेत की तिथे आपण कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही। लहान होतो तोपर्यंत आई आंघोळ घालत होती तेव्हा फक्त आईचाच स्पर्श तिथे झालेला आहे, नाहीतर या 3 जागी कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही। आपल्याला गर्दीच्या ठिकाणी हा अनुभव येतो, कधी कधी मुद्दाम आपल्याला स्पर्श करतात मागून येऊन, तेव्हा त्यांना जोरात ओरडत आलं पाहिजे, बाजूला व्हा, अंतर ठेवा, डोंट टच मी। जर तो माणूस ऐकला नाही तर आपण बाजूला व्हायचं, बेस्ट वे आपण बाजूला व्हायचं। आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती पकडते तेव्हा आपण जोरात चावल्याबरोबर तो हात सोडणारच आहे, इतक्या जोरात त्याचा हाताचा चावा आणि नंतर तिथून पळ काढताना तुम्ही सुरक्षित जागी, म्हणजे जी जागा जवळ असेल तिथे जोरात ओरडायचंय, ती व्यक्ती दूर जाईल, कारण पब्लिक प्लेसमध्ये ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊ शकत नाही। मग घाबरून जायचं नाही, घाबरला की फसला आणि त्यांना प्रतिसाद द्यायचे, छान वाटते हा, मग ते काय समजतात तुमचा होकार झाला। पण आपल्याला तो स्पर्श ओळखता आला पाहिजे, कुठल्या हेतूने बोलवते, कारण
असे जे स्पर्श असतात ते गर्दीच्या ठिकाणी करतात, पण आपल्याला एकांतात बोलवतात. मग काय चॉकलेट देतील, कॅडबरी देतील, मजा वाटते. काही मुलं मजा वाटते, गिफ्ट देणार, चला बक्षीस गिफ्ट देऊ, चला फिरायला आपण हॉटेलमध्ये जाऊ, असं आमिष दाखवतो. त्या आमिषाला आपण बळी पडायचं नाही. आपलं इतकं सुंदर जीवन आहे, छान आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि या समाजात जी विकृती पसरलेली आहे त्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करतात. आपण स्वतः आपलं संरक्षण करायचं. मग त्यासाठी तुम्ही कराटे क्लास जॉईन करू शकता. आता बघा वेगवेगळे स्प्रे निघाले, पण तो स्प्रे आपल्या पर्समध्ये जवळ पाहिजे की ज्याच्याकडून म्हणजे तिकड स्प्रे असतात ना सेंटसारखे, ते त्यांच्या डोळ्यात, पण ते तेव्हा सुचलं पाहिजे आपल्याला, ते चटकन आपल्याला सुचलं पाहिजे. आपले कराटे असो तर त्यांनी आपल्याला पकडलं तर आपण त्याला विरोध करू शकतो, पाय मारू शकतो की जेणेकरून तो खाली पडला पाहिजे. ही प्रात्यक्षिकं आपण घेणार आहोत आणि ही प्रात्यक्षिकं तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत मास्टर ट्रेनर करून. आणि मग पण फक्त प्रात्यक्षिकं येणार आपल्याला, पण आपल्या समोर जी येणारी व्यक्ती आहे तिचा हेतू आपल्याला कळला पाहिजे. ती कोणत्या हेतूने आपल्याशी बोलते. तर कधी कधी काय होतं, आधी गोडगोड बोलतो, आपण गोडगोड बोलतोय, छान वाटतात गप्पा, आणि मग आणखी ते टाळा देतात आणि हळूहळू आपल्या ते काय करतात, जवळ येण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जवळ आल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही, आपण त्या मग्न होऊन जातो त्या गप्पांमध्ये. पण तिथे आपण सावध राहिलं पाहिजे. तिथे आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपल्याला त्यांचा हेतू ओळखता आला पाहिजे. आणि लगेच आपल्याला जोरामध्ये काय म्हणायचं आहे, बोला काय म्हणायचं आहे, नो. आणि स्पर्श केल्यानंतर आपल्याला 3 प्रायव्हेट जागा आहे, तिथे कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही. तिथे आपल्याला काय म्हणता आलं पाहिजे, नो, डोंट टच मी. आणि हे सगळं हळू नाही बोलायचंय, हे जेवढा मोठा तुम्हाला आवाज काढता येईल तेवढा मोठा आवाज काढायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गुड टच आणि बॅड टच ओळखता आला पाहिजे.